मंदिराला आमंत्रण देणारे हे कोण? हे काय मंदिराचे मालक झाले काय? रामाचा सातबारा काय यांच्या बापजाद्यांच्या नावावर आहे काय? राम पूर्ण देशाचा आहे. भगवान श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, रामलल्ला हे शब्द प्रत्येकाच्या मनात आहेत, हृदयात आहेत. हे रामचं जे मार्केटिंग करतात ना निवडणुका आल्या की, त्याच्यातला हा प्रकार आहे. आणि तुम्ही कोण आम्हाला आमंत्रण देणार आहे? आम्ही यायचं की नाही यायचं हे तुम्ही ठरवणार. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पण रोखणार, तुम्ही महात्मा फुलेंना मारण्याचाही प्रयत्न करणार, तुम्ही शाहू महाराजांच्या हत्येची सुपारीही देणार, तुम्ही आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिकायलाही लावणार. त्याच आंबेडकरांनी संविधान लिहून, महाडचं आंदोलन करून, मनुस्मृती जाळून इथल्या स्त्रियांनाही सन्मानित केलं. आम्हाला पाण्यापासून लांब ठेवलं जात होतं, ते पाणीही प्यायला लावलं. काळाराम मंदिरमध्ये आंदोलन केलं आणि संपूर्ण समाजासाठी काळाराम मंदिर उघडं करून टाकलं. एवढा तर इतिहास आम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे तुमच्या आमंत्रणाचा विचार करून मग आम्ही येऊ असं जर तुम्हाला वाटत असेल तर विसरून जा. आम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा छाती ठोकून येऊ, रामाचं दर्शन घेऊ आणि घरी येऊ. राम मंदिराचे मालक तुम्ही नाही आणि राम तुमचा नाही. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देखील असं आहे की राम मंदिराचं उद्घाटन तुम्हाला करायचं आहे ना, एवढा गाजावाजा चालू आहे ना. आहे ना आपल्याकडे राष्ट्रपती, महिला आहे, दलित आहे, तुम्ही एवढा तिला मान सन्मानाचं पद दिलं आहे, त्यांना आणा ना प्राणप्रतिष्ठेसाठी. अहो तुम्ही पार्लमेंटची नवीन बिल्डिंग बांधली, हिमालयातले काही साधू तुम्ही घेऊन आलात, तिथे पूजा अर्चा झाली, पण तिथे एकाही महिलेला प्रवेश दिला नाहीत. द्रौपदी मुर्मूंना तर आमंत्रण पण नव्हतं. आणि कुठल्याही अधिवेशनाची सुरुवाती प्रेसिडेंटच्या मान्यतेने होते. ही कुठली व्यवस्था आणताय नवीन? चातुर्वर्ण ह्याच्यापेक्षा काय वेगळं होतं? हा वर्ण जाती वर्चस्ववाद हा कधी संपवणार या देशातनं? का आता त्याला राजश्रयही देणार? हे आमंत्रणाचं काय नाटक आहे? राम मंदिराचं आमंत्रण आलं का? राम मंदिराचं आमंत्रण आलं का? अहो कशाला पाहिजे तुमचं आमंत्रण? आम्हाला पाहिजे तेव्हा राम मंदिरात जाऊ म्हणजे जाऊच. बघू आम्हाला कोण थांबवतं ते. या देशात आता रामाच्या दर्शनापासून कोण आम्हाला वंचित ठेवू शकत नाही. ती व्यवस्था आमच्या बापाने आमच्यासाठी करून ठेवली आहे. आणि आमचा बाप म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. येण्याची शक्यता असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. हो, दुसऱ्याच्या घरात लग्न आहे, मी कशाला आत्तापासून अक्षता हातात घेऊन बसू? ते कधी लग्न करतात ते बघा ना. एवढी घाई कशाला? कदाचित मार्चमध्ये हनीमूनला पण जातील आणि त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल. आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक जागा वाटपावरून दिल्लीमध्ये पार पडली. त्यानंतर ह्या जागा वाटपावरून उद्धव ठाकरे गट असतील किंवा काँग्रेसमध्ये जुळले, यावर आपलं बरोबर आहे ना. मी आधीच सांगितलं की उद्धव ठाकरे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, शरद पवार साहेब अशी बैठक होईल आणि त्याच्यानंतर दिशा ठरवली जाईल. ते लवकरच होईल, काय ती म्हणजे उशीर होईल आणि त्याचं काही कारण नाही. आणि त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर यांनाही घ्यावं अशी माझी तिन्ही पक्षाच्या म्हणजे शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना आणि मल्लिकार्जुन खरगे आणि गांधी फॅमिलीला नम्र विनंती असेल. जयंत पाटील राष्ट्रवादीत किती दिवस राहणार हा मोठा प्रश्न आहे असं संजय शिरसाट म्हणाले. जयंत पाटील हे कधीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना सोडणार नाहीत. संजय शिरसाटांनी काळजी करू नये. आम्ही पक्ष आणि निष्ठा बदलणारी माणसं नाही. रामाच्या देवळात जाणारे अनेक माणसं आहेत जी दररोज रामाच्या देवळात जातात. निवडणुकीची 4 महिने फक्त राम 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 करत राहायचं हे योग्य नाही. आणि मला वाटतं की ही क्षुद्र व्यवस्था, हे चातुर्वर्ण, हे कधीच बाबासाहेबांनी त्याला टाटा बाय बाय म्हटलेलं आहे.
ह्यांच्या आमंत्रणावरनं आम्ही देवळात जाऊ असं जर यांना वाटत असेल तर आमच्या बापांनी देवळाच्या वाटा कधीच मोकळ्या करून ठेवल्यात. आम्ही बापाच्या वाटेवर जाऊ आणि आम्हाला पाहिजे तेव्हा जाऊन दर्शन घेऊच, पण ह्यांना विचारून दर्शन घेणार नाही. राज ठाकरे बच्चू कडूंनी शरद पवारांवर टीका करणं एवढा आणि त्याच्यावर मी बोलणं एवढं काय हे प्रकरण मोठं नाही. सर, संजय राऊत 23 जागा मागत आहेत, तर संजय निरूपण यांना विरोध करत आहेत. वंचित आघाडीने 12 हे बघा, कोण काय मागतंय ह्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. प्रत्येकाला तोंड दिलंय, प्रत्येकाला डोकं दिलंय, प्रत्येकजण आपापल्या डोक्याने बोलतोय. आम्ही मात्र जोपर्यंत आम्हाला साहेब फायनल लिस्ट सही करून देत नाही तोपर्यंत काहीच बोलणार नाही. राष्ट्रवादी आमदार अपत्रावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीची तारीख आहे, तर एकीकडे शिवसेना संदर्भात देखील आहे. ठीक आहे ना, जे आहे ते लढू, कायद्याने लढू. महाराष्ट्राच्या समोर आहे ना, जे काय घडलं ते महाराष्ट्राच्या समोर आहे आणि जनतेचं मन आणि कायदा याच्यापेक्षा खूप मोठं आहे. शेवटी जनताच्या मनात जे आहे तेच महाराष्ट्रात घडणार आहे. तुम्ही कितीही कायदा मोडला तोडला आपल्या बाजूनी केला तरी शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात जे आहे तेच जनता करून आणते. सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात दादा यांच्या पत्नीला उमेदवार जाहीर करणार. बघू ना, आता एवढी काय घाई लागली तुम्हाला? निवडणुका लागलेल्या नाहीत, कशाला चिंता करतात? सर, गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढू लागलेल्या आहेत. काल देखील राज ठाकरेंनी वर्षा इथे मुख्यमंत्री दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. काय वाटतं नेमकं या भेटी संदर्भात? सांगितलं ना, दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. मनसेसोबत युती केली जाणार आहे असं देखील सांगितलं गेलं होतं. अहो, तो त्यांचा प्रश्न आहे ना, मला काय करायचं कोण कोणाची युती करतं? मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे, दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे आता देखील. अहो, मी सांगितलं ना, दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो. किती वेळा सांगू? राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे गुण आहेत असं राहुल गांधीचे जे प्रणित नेते आहेत त्यांनी सांगितलं. कोण प्रणित कोण आहेत? नेते प्रणित शिंदे. असं आहे की मला माझा नेता मोठा व्हावा असं जर एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर त्याच्यात चुकीचं काहीच नाही. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे वर्षानुवर्ष काँग्रेसचे शिलेदार आहेत. प्रणिती ही तिच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पुढे जाते आणि जर तिला वाटत असेल की माझा नेता पंतप्रधान होऊ शकतो तर त्यात चुकीचं काय? अजित पवारांनी 40 स्कॉर्पिओ तर 40 बुलेरो म्हणजे टोटल 80 गाड्या गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. एवढे पैसे कुठून आले? अंजनी दामनिया यांनी. त्या शोध लावतील ना, त्यांना माझी गरज नाही मी काय बोलावायची. सर, बच्चू कडू आणि शरद पवार साहेबांची 2 ते 3 तास बैठक झालेली आहे. कशा संदर्भाची बैठक होती? आता शरद पवारांची आणि बच्चू कडूंची बैठक झाली, ती बंद दाराआड झाली आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय की ते काय बोलले असतील. मी काय दाराच्या बाहेर उभा होतो? लॉजिक आहे का त्याच्यामागे काही? सर, मनोज जरांगे पाटीलची आता 20 जानेवारीला आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन आहे, त्याचा आता प्लॅन देखील बनवला आहे आणि आज शिष्टमंडळाने पाहणी देखील केली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील मोर्चासाठी परवानगी मागली, मुंबई पोलिसांकडे गेली. असं आहे की जानेवारीपासनं महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण खराब करण्याची तयारी सुरू होईल आणि ह्याच्या सगळ्याच्या मागे सत्ताधारी आहेत. सत्ताधारीला कधी कोणाला चढवतील काय करतील हे सांगता येत नाही. दे हॅव लॉस्ट ग्राउंड, म्हणजे त्यांची जमीन हललेली आहे. ती हललेली जमीन जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर जातीमध्ये धर्मामध्ये कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली पाहिजे, हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे हे सगळं घडतं तेव्हा मला काय आश्चर्य वाटत नाही. मुंबईतील पायाभूत सुविधांना वाटचालीसाठी जपानने मोठं योगदान आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मला 2014 नंतरच्या मुंबईमध्ये आणि 2014च्या आधीच्या मुंबईमध्ये काही फार फरक झाला आहे असं मला वाटत नाही.
दुसरी गोष्ट, मुंबईकडे स्वतःकडे एवढा पैसा आहे की ते काही जपानला जाणार नाहीत. त्याच्याही वरती जर काही पैसा मिळाला असेल तर तो स्वागतार्ह आहे. देवेंद्र फडणवीसांचं जपानमध्ये संबंध चांगले आहेत. जर त्यांच्या मदतीने पैसा येणार असेल जायकोचा तर त्याच्यात मुंबईकरांचा फायदा आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा फायदा आहे. त्याच्यात देशाच्या इन्कम टॅक्सला फायदा आहे, कारण का मुंबई हे सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारा प्रदेश आहे. संजय राऊतांनी 23 जागांवरती दावा केलेला आहे, तर वंचित आघाडीने 12 असा स्पष्ट केल्यास सुचवलेला आहे. तर तुम्ही काही जागांवरती दावा करणार आहात का? बघा, शेवटी आम्ही तर जागा मागणारच आहोत, पण आमच्या जागा मागत असताना त्या बाहेर चर्चेला येतील असा गुन्हा आमच्याकडनं घडणार नाही. जे मागू ते 4-4 बैठकीत मागू, आणि असल्या गोष्टी बैठकीतच बोलायच्या असतात. जेव्हा आपण एकत्र जाणार असं म्हणतो तेव्हा त्या बंद खोलीत शांत चित्ताने आपल्या वरिष्ठांकडे सगळं बैठकीचं वृत्त पोचून वरिष्ठांची संमती घेऊन अंतिम करायचं असतं, असं माझं धोरण आहे. त्यामुळे मी या विषयावर कधी बोललेलोच नाही. अयोध्येला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना देखील आता निमंत्रण दिलं आहे, त्यांचे कार्याध्यक्ष अलक कुमार यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की राम मंदिराचं आमंत्रण हे कधीपासून एवढं महत्त्वाचं झालं. या देशामध्ये मंदिर प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिल्यानंतर प्रश्नच संपला आहे. हे राम मंदिर कोणाच्या बापाची जायदाद आहे का आमंत्रणं पाठवायला? या देशाच्या भूमीवरच बांधताय ना, ते पर्सनल प्रॉपर्टीवर बांधताय का तुम्ही? आणि राम हा कोणाचा मालकीचा नाही, राम सगळ्यांचा आहे. ही जी पर्सनल प्रॉपर्टी करून फक्त 4 महिने इलेक्शनच्या दृष्टीने बाहेर काढणं तसं नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.